स्वामी बॅग्स व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 25 वर्षापासून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे मोफत तुळशीरोप व औषध रोपांचे वाटप करीत आहोत। पर्यावरणाचा विचार करून समाजामध्ये पर्यावरण रक्षणाचा विचार रुजला पाहिजे, हा यामागील उद्देश आहे। शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक परदेशी व सर्व सदस्य तसेच श्री स्वामी बॅगचे राहुल जगताप व स्वामी बॅगचे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य याला लाभत आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 25,000 तुळशी रोप व औषधी रोपांचे वाटप श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान जवळ होणार आहे। तरी सर्व विठ्ठल भक्तांनी आवश्यक कार्यक्रमास उपस्थित राहावे। यासाठी विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट विठ्ठलवाडी पोलीस अधिकारी विजयश्री मित्रमंडळ तसेच स्थानिक राजकीय प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभते असं श्री स्वामी बागचे राहुल जगताप, शांतिनिकेतनचे अध्यक्ष दीपक परदेशी, वैभवी जगताप, प्रणोत जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। नमस्कार, मी राहुल जगताप, श्री स्वामी बॅग संचालक। स्वामी बॅग आणि शांतिनिकेतन परदेशी सर आणि आमचे विद्यार्थी मित्र या उपक्रमात आम्ही गेले 25 वर्ष सातत्याने कोविडसह आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहे। त्यात तो खंड नव्हता। आम्ही कोविड मध्ये काळात पण रोप घ्या आणि ऑक्सिजन मोफत मिळवा या थीम खाली कार्यक्रम राबवलेला आहे। तर ह्या वर्षी आमचं उपक्रमाचं 26वे वर्ष आहे आणि 25,000 रोपांचं वाटप हे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। त्यात सर्व प्रकारचे देशी वृक्ष आणि पांडुरंगाचा प्रसाद म्हणून विठ्ठलवाडीला प्रति पंढरपूर असं समजलं जातं। तर तिथं तुळस ही भाविकांची मागणी असते की आम्हाला देवाच्या दारातलं ते जे मिळलेलं तुळशीचं रोप आहे ते प्रसाद रूपी रोप ते आवडीने घेऊन जातात आणि ते वाढवतात। त्यामुळे तुळशीची संख्या आमच्या यात मोस्टली जास्त असते। सगळ्या प्रकारची फुलझाड शेतात लावायचे जे काही मोठे वृक्ष आहेत, वड, चिंच, पिंपळ, औदुंबर आणि फुलझाड आणि फळझाड असे विविध प्रकारचे 25,000हून जास्त रोप इथे उपलब्ध असतात। त्यात विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट यांचं सहकार्य मोलाचं आहे। आय थिंक हे खूप महत्वाचं आहे की दर वर्षी किंवा सगळ्या सिटीजन्सनी एखादा एफर्ट घ्यावा की ज्याच्यानी आपण काहीतरी आपल्या एन्व्हायरमेंट साठी करू शकतो। नुसतं झाडं तोडत जाणं आणि बिल्डिंग बांधणं याला डेव्हलपमेंट म्हणत नाही। एक प्लॅन्ड पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करू शकतो की ज्याच्यानी आपल्या एन्व्हायरमेंटला पण हार्मफुल काही होणार नाही आणि आपण डेव्हलपमेंट सुद्धा त्याच ह्याच्यानी पुढे प्रोग्रेस करू शकतो।